नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 जानेवारीला म्हणजे उद्या मंगळवार आलेली आहे आणि भोगी आणि 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. हा वर्षातला पहिला सण असल्यामुळे सर्वजण हा सण अगदी आनंदाने आणि उत्सवाने साजरी करत असतात. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. संक्रांतीचा सण एकूण 3 दिवसाचा असतं. त्यामध्ये पहिला दिवशी म्हणजे भोगी, यानंतर संक्रांत आणि तिसरा दिवशी म्हणजे किंक्रांत, ज्याला आपण कर असे देखील म्हणतो. आता येता 13 जानेवारीला भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी म्हटलं की या दिवशी इंद्रदेवाच्या आठवण काढली जातं. कारण असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावे म्हणून इंद्रदेवान न प्रार्थना केलं जातं. वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतात अशीच पीक काढत राहावे आणि या पृथ्वीवरच जेवढा माणसं आहेत किंवा प्राणी आहेत त्यांच्या भूक भगवंत राहावे अशी प्रार्थना सुद्धा या दिवशी भोगीच्या दिवशी केला जातं. आणि म्हणून भोगी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याच्याबरोबर भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखलं जातं. भोगी म्हणजे उपभोग देणे. त्यांचा अर्थ जुनी वाईट गोष्टी सोडून नवीन सकारात्मक गोष्टी स्वीकारणे असे देखील होतो. भोगी हा दिवस आत्मशुद्धीच्या नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. जिथे सर्व लोक भूतकाळातल्या वाईट गोष्टीचा त्याग करतात. याच दिवशी अभ्यंगस्नान सुद्धा केलं जातं. आता या भोगीच्या दिवशी अनेक स्त्री आणि पुरुष पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करत असतात. परंतु सर्वजण पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण घरच्या घरी अभ्यंगस्नान करत असताना अशी काही वस्तू आहेत ज्या खास करून या भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकल्या जातात. या दिवशी आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या मागच्या सर्व वाईट भोग, कर्म आणि पाप नष्ट होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होतो. आपल्या शरीर, मन आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र असतं. यामुळे आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात. म्हणून आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातल्या सर्व वाईट भोग आणि शुद्ध नष्ट होऊन 7 पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या मनातली कितीही कठीणातला कठीण इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाच्या आणि आनंदाच्या जाईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे? कोणत्या वेळेस स्नान करायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर धार्मिक माहिती
चॅनलवर नवीन असलं तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर ते उपाय आपल्याला 13 जानेवारी म्हणजे मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचे आहे. घरातलं अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ही जे वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. जर तुम्ही या भोगीच्या दिवशी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या सर्व वाईट भोग आणि कर्म दूर होतात. बघा, बरेच वेळी आपण असे म्हणत असतो की मला या कामामध्ये यश मिळत नाही किंवा माझ्या मागे काहीतरी साडेसाती लागलेली आहे. मी कोणत्या जन्माचा भोग भोगत आहे तर तेच भोग तीच साडेसाती आणि तेच दोष दूर करण्यासाठी भोगी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी वाईट कर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर असलेला नजरदोष इडापिडी दूर करण्यासाठी हे स्नान केलं जातं. तसेच हा उपाय केल्याने गरीब आणि दारिद्र्य सुद्धा दूर होतं. म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू भोगीच्या दिवशी टाकून स्नान करायचे आहे. जर तुमची आयुष्यामध्ये नेहमीच अडचणी येत असतील, एखादी महत्त्वाची काम तुम्ही हातात घेतलं पण त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर नेहमी तुमची महत्त्वाच्या कामामध्ये विघ्न आणि अडचणी येत असतील किंवा तुमची आयुष्यामध्ये एखादी शत्रू असेल, शत्रुबांध असेल, शत्रूच्या तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू तुमच्यावर गुप्त वार करत असेल किंवा काही शत्रू आपल्या घरातली आजूबाजूला राहतात, समोर खूप गोड बोलतात पण त्यांची मनात आपल्याबद्दल वाईट असतो आणि आपले वाईट कसे होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्यांना जास्त आनंद होत असे. गुप्त शत्रू सुद्धा या उपायाने नष्ट होतात. तसेच आपली काही जुनी कर्म असतील तर त्या कर्माचा भोग आपल्याला भोगावाच लागतात. पण भोगीच्या दिवशी आपण या पद्धतीने स्नान केला तर ते भोग कुठेतरी कमी होतात. तसेच हे स्नान केल्याने आपल्या सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो. आता तुम्हाला हे स्नान करण्यासाठी या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून हे स्नान केलं तर चालेल. ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात. त्यामुळे वातावरणामध्ये जी सकारात्मक लहरी असतात ते खूप जास्ती प्रमाणात सक्रिय असतात. म्हणूनच जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर कोणतेही काम करतो तेव्हा त्या कामात 100% यश मिळतो. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून शक्य नसेल तर तेव्हा तुम्ही भोगीच्या दिवशी आंघोळ करणार आहोत तेव्हा ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. सर्वप्रथम उठल्यानंतर आंघोळीचे पाणी काढायचे आहे. यानंतर मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहे. त्या तिळामध्ये थोडीशा गोमूत्र टाकायचे आहे आणि तीळ मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचे पेस्ट तयार करायचे आहे किंवा कुटून घेतलं तरी चालेल. तीळ बारीक केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळदी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळदी, गोमूत्र आणि पांढरे तीळ एकत्र करून त्याच्या उटणे तयार करायचे आहे. हे आंघोळीच्या
पाणी काढल्यानंतर सर्वप्रथम हे उटणं आपल्या पूर्ण अंगाला आणि केसांनाही लावायचे आहे. यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकण्याचे कारण असं की भोगी हा सण आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. या दिवशी पितृपण केलं जातं. स्वर्गाच्या दरवाजा उघडतात आणि जर आपल्याला पितृदोष लागलेली असेल तर ते दूर व्हावं यासाठी काळी तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकल्या जातात. यानंतर थोडीशी गंगाजल टाकायचे आहे. तुमच्याकडे पवित्र नदीचे पाणी असेल तर ते वापरा. नसेल तर पूजेच्या साहित्यामधून मिळणारे गंगाजल वापरा आणि 1 चमचाभर गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाका. अशी प्रकारे पांढरे तिळाच्या उटणा लावून तुम्हाला हे स्नान करायचे आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः भगवान वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी स्त्री आणि पुरुष सर्वांनी केस धुवायचे आहे आणि केसावरून हे स्नान करायचे आहे. ज्या प्रकारे दिवाळीला अभ्यंग स्नान केलं जातं त्याच पद्धतीने भोगीच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान केलं जातं. तेव्हा आपण असे उटणे लावून आणि या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकला स्नान करतो तेव्हा आपल्या वाईट भोग, जुनी कर्म आणि पाप नष्ट होतात. गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जसं गंगाजल पवित्र असतो तसेच आपल्या शरीर, मन आणि आत्मा शुद्ध, पवित्र आणि शुद्ध होतात. हळदी वापरल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या कुंडलीतला सर्व ग्रह मजबूत होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धार्मिक व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः.